अध्यात्मामध्ये काही पायऱ्या असतात. असं सगळ्या गोष्टी अशा सहज हाताला नाही लागत. मी तुला समजावून सांगतो. बघ, आपण जेव्हा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जातो, एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आपलं काही काम असतं, त्याची सुरुवात आपल्याला शिपायापासून करायला लागते. तेव्हा कुठे जाऊन तो अर्ज त्या बड्या अधिकाऱ्याच्या टेबलवरती जाऊन पोहोचतो. तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. अधिकारी काय, टेबल काय, अर्ज काय? आपण इथे श्री गुरूंचं दर्शन घ्यायला आलोय ना? हो. आपण त्या दिवशी नरसोबावाडी, औदुंबर इथे किती छान दर्शन घेतलं, थेट दर्शन घेतलं. आता इथे तुझं काय चाललंय? तन्वी, आपण जरी थेट दर्शन घेतलेलं असलं तरी त्या दर्शनासोबत आपण श्री गुरूंचा प्रवास जाणून घेतोय. म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण जाणून घेतलं माहूर क्षेत्री श्री गुरूंचा झालेला जन्म, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ अवतार आणि त्यानंतर श्री गुरु नरसिंह स्वामी सरस्वतींचा प्रवास. अगदीच. अगं, मग त्याच टप्प्याने आपण प्रवास करणार ना. तन्वी, अगं ही तीच जागा आहे जिथे श्री गुरु पहिल्यांदा आले. अच्छा, म्हणजे नृसिंहवाडीतून श्री गुरु बाहेर पडले, ते थेट या संगमावर आले. त्यामुळे आपण श्री गुरूंपर्यंत पोहोचण्याआधी प्रवासाचे हे जे सगळे टप्पे आहेत ते पार करतोय. छान आहे, चल मग जाऊया. श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथून निघालेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी या संगम तीर्थावर आले. इथंच वस्ती करून राहिले. इथे श्री गुरु नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत आणि इथून गावात जाऊन माधुकरी मागत. इथे स्नान करूनच भाविक आजही गावात श्री गुरु पादुकांच्या दर्शनाला जातात. इथेच अष्टतीर्थाचा वास आहे. यामध्ये षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पाप विनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्रेश्वर तीर्थ, मन्मथ तीर्थ अशा पवित्र तीर्थांचा समावेश आहे. एका ब्राह्मण भक्तानं इथं श्री शंकराला प्रसन्न करून घेतलं. त्याच्या इच्छेपायी श्री शंकरांनी काशीची गंगा इथे आणली. इथे भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असं म्हटलं जातं. पाप विनाशी तीर्थावर श्री वासुदेवानंद टेंभे स्वामींना श्रींचं साक्षात दर्शन झालं. इथे भीमा नदी उत्तर वाहिनी असल्यामुळं गंगे इतकीच पवित्र मानली जाते. इथल्या अष्टतीर्थामुळेच या संगम क्षेत्राला काशी इतकंच महत्व प्राप्त झालंय. इथे काशी विश्वेश्वर सुद्धा संगमेश्वर रूपात वसलाय. त्या संगमेश्वर मंदिरात श्रींच्या दर्शनानं अगदी मोक्ष प्राप्तीचा आनंद भक्तांना प्राप्त होतो. तन्वी, हा औदुंबर पाहिलास? हो, तसे आपण दत्त तीर्थक्षेत्रांवर औदुंबर पाहतच आलोय. पण हा औदुंबर थोडासा वेगळा आहे. त्याच्या पाठीमागे एक कथा आहे, मी तुला सांगतो. श्री नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला काही पीडा होती आणि त्याकरता तो श्री गुरूंना शरण गेला. श्री गुरूंनी त्याची सगळी पीडा ऐकून घेतली आणि त्याला एक काष्ठ दिलं आणि त्याला सांगितलं की तू दररोज या काष्ठाला पाणी घालत जा. श्री गुरूंवर त्याची श्रद्धा होती, त्यामुळे तो रोज नित्यनियमानं श्रद्धेनं त्या काष्ठाला पाणी घालायचा. आणि एक दिवस असा उजाडला तन्वी, त्या काष्ठाला सुद्धा पालवी फुटली. तुला इथे दिसत असेल पाठीमागे, इथे अनेक जण येऊन गुरुचरित्राचं पारायण करतात. इथे धागेदोरे सुद्धा बांधले जातात. हे सगळे जण श्री गुरूंना साकडं घालतायत. खरंच छान आहे. चल, आपण सुद्धा थोडा वेळ आतमध्ये बसूया. चल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा शासकीय म्हणे दीक्षा केली ज्याचे त्याचे भूमी दयावरी संतोष झाले प्रभूचे भय नाही द्या ऐशी या पदी तो अंती द्यावी सद्गती ऐशी विनंती करुणे पुनरपी विनविनी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वारी यवनी चिंता न करी
वैष्णवी स्वाजा विक्रूरे दिगंबरा